नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे पूर्वीचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठी असा नाही आहे. इंग्रजी स्पीकिंग आहेच, प्लस तुम्हाला शालेय शिक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी, स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांना पण यातून बरंचसं नॉलेज मिळू शकतं. त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे, ज्यांना आवड आहे, त्यांना पण आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे. ते पण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला मेनली एज लिमिट असं काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी शिकता येते, ते पण अगदी सोप्या भाषेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. महत्त्वाची वाक्य आपण 11 भाग बघितलेले आहे. आताचा 12वा भाग. चला तर मग सुरुवात करू. पहिलं वाक्य बघा. मी तुला बरेच दिवस पाहिले नाही. मी तुला बरेच दिवस पाहिले नाही. वाक्य कसं येणार? पाहिले नाही. पाहिले नाही म्हणजे भूतकाळ साधा आहे म्हणून डिडंट आलेलं आहे बघा. आय डिडंट सी यू फॉर अ लाँग टाईम. आय डिडंट सी यू फॉर अ लाँग टाईम म्हणजे डिडंट म्हणजे डिड नॉट आहे. ते डिड नॉट झालेलं आहे, त्याचं ते डिडंट झालेलं आहे. शॉर्ट संक्षिप्त रूप आहे. म्हणून आय डिडंट सी यू फॉर अ लाँग टाईम म्हणजे मी तुला बरेच दिवस पाहिले नाही, असं पहिलं वाक्य आहे. साधा भूतकाळ आहे म्हणून डिडंट आलेलं आहे. नेक्स्ट दुसरं वाक्य बघा. मी बराच वेळ वाट पाहिली. मी बराच वेळ वाट पाहिली. वाक्य कसं येणार? तर आय वेटेड अ लाँग टाईम. आय वेटेड अ लाँग टाईम. इथे पण हा पण साधा भूतकाळच आहे. क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे. वेटचं वेटेड झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघा. तू माझी तिच्याशी ओळख करून देऊ शकतोस का? तू माझी तिच्याशी ओळख करून देऊ शकतोस का? वाक्य आता शकतोस का, शकण्यासाठी कॅन म्हणून काय येणार? कॅन यू इंट्रोड्यूस मी टू हर. कॅन यू इंट्रोड्यूस मी टू हर म्हणजे तू माझी तिच्याशी ओळख करून देऊ शकतोस का? इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून देणे. मी म्हणजे माझी, ह म्हणजे तिच्याशी, असं वाक्य आहे ते. कॅन यू इंट्रोड्यूस मी टू हर. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. रोज व्यायाम करा. रोज व्यायाम करा. वाक्य कसं आहे ना? डू एक्सरसाइज एव्हरी डे. डू एक्सरसाइज एव्हरी डे. डू म्हणजे करण्यासाठी, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि एव्हरी डे म्हणजे रोज, असं वाक्य आहे. डू एक्सरसाइज एव्हरी डे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा. ते तुमच्या हृदयात ठेवा. ते तुमच्या हृदयात ठेवा म्हणजे जे काय झालं आहे किंवा घडलं आहे, काय असेल ते तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा. असं म्हणताना आपण काय म्हणू शकतो? कीप इट इन युअर हार्ट. कीप इट इन युअर हार्ट. त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा. मला कधीतरी पत्र लिहायला विसरू नका. मला कधीतरी पत्र लिहायला म्हणजे केव्हा तरी मला पत्र लिहायला तुम्ही विसरू नका, असं वाक्य आहे ते. कसं येणार वाक्य? डोंट फॉरगेट टू राईट मी अ लेटर समटाईम. डोंट फॉरगेट टू राईट मी अ लेटर समटाईम म्हणजे केव्हाही तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही मला पत्र लिहायला विसरू नका, असं आहे तो अर्थ. त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा. मला लवकरच भेटा. मला लवकरच भेटा. कसं आहे ना? मीट मी सून. मीट मी सून. सून म्हणजे लवकरच. मी म्हणजे मला आणि भेटण्यासाठी मीट आलेलं आहे म्हणून काय आलेलं आहे? मीट मी सून. त्याच्यानंतर आठवं वाक्य. तिला भेटून छान वाटले. तिला भेटून छान वाटले. आता वाटले भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेलं आहे बघा खाली. इट वॉज नाईस मीटिंग हर. इट वॉज नाईस मीटिंग हर म्हणजे तिला भेटून काय वाटलं? छान वाटलं. त्याच्यानंतर 9वं वाक्य. औपचारिक होऊ नका. औपचारिक होऊ नका. कसं आहे ना? डोंट बी फॉर्मल. डोंट बी फॉर्मल असं वाक्य आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. तो एक सामान्य दुकानदार आहे.
तो एक सामान्य दुकानदार आहे. वाक्य कसं आहे ना, ही इज ॲन ऑर्डिनरी शॉपकीपर. ही इज ॲन ऑर्डिनरी शॉपकीपर. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य. इथे ॲन का आलं आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलंच असेल. नाव आर्टिकल्समध्ये ए ॲन द केव्हा वापरतात ते. ॲन केव्हा वापरतात तर स्वर असेल तर AEIOU यापैकी कुठला असेल, वाक्याने सुरुवात होत असेल तर त्याच्या अगोदर ॲन यूज केला जातो. पण त्याचे पण पर्टिक्युलर काहीतरी रूल्स आहेत. ते तुम्हाला आर्टिकल्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे तिथे पण तुम्ही जाऊन ते बघू शकता. ही इज ॲन ऑर्डिनरी शॉपकीपर म्हणून ॲन वापरलेला आहे आणि ऑर्डिनरी झालेलं आहे शॉपकीपर. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं, हे धान्य उत्तम दर्जाचे आहे. हे धान्य उत्तम दर्जाचे आहे. वाक्य कसं आहे ना, धिस ग्रेन इज ऑफ अ सुपिरियर क्वालिटी. धिस ग्रेन इज ऑफ अ सुपिरियर क्वालिटी. आता लक्षात घ्या, सुपिरियर क्वालिटी म्हणजे उत्तम दर्जाची. हा शब्द आम्ही घेतलेला आहे. सुपिरियर म्हणजे उत्तम दर्जाची, ते लक्षात घ्या. धिस ग्रेन इज ऑफ अ सुपिरियर क्वालिटी. सुपिरियर म्हणजे उत्तम दर्जाची क्वालिटी. त्याच्यानंतर 12वं वाक्य बघा, सर्व कंपन्यांचे शेअर कमी झाले. सर्व कंपन्यांचे शेअर कमी झाले. आता कसं आहे ना, देअर वॉज ऑल कंपनी शेअर डिक्रीज. देअर वॉज ऑल कंपनी शेअर डिक्रीज. इथे डबल आलेलं आहे डिक्रीज. एक अवॉइड हे करा, काढून टाका ते आणि एकच घ्या. देअर वॉज ऑल कंपनी शेअर डिक्रीज असंच आहे. ते डबल झालेलं आहे. शॉर्ट मिस्टेक बनून ते आलेलं आहे. ते एक काढा, एक राहू द्या. त्याच्यानंतर 13वं वाक्य बघा, माझ्याकडे 25 रुपये कमी आहेत. माझ्याकडे 25 रुपये कमी आहेत. वाक्य कसं येणार, आय हॅव शॉर्ट 25 पैसे. आय हॅव शॉर्ट 25 पैसे म्हणजे 25 रुपये शॉर्ट्स पडत आहेत, म्हणजे कमी पडत आहेत असं वाक्य आहे. म्हणजे आय हॅव शॉर्ट 25 पैसे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं बघा, संपामुळे सर्व काही बंद आहे. संपामुळे सर्व काही बंद आहे. आता सर्व काही म्हणून एव्हरीथिंग आलेलं आहे. एव्हरीथिंग इज क्लोज्ड बिकॉज ऑफ दी स्ट्राईक. एव्हरीथिंग इज क्लोज्ड बिकॉज ऑफ दी स्ट्राईक असं झालेलं आहे. म्हणजे सगळं काय झालेलं आहे, कारण त्याचं काय आहे तर स्ट्राईक आहे, त्याच्यामुळे सगळं काही क्लोज आहे. म्हणून इथे बिकॉज यूज झालेलं आहे, कारण तिथे दिलेलं नाही. लक्षात घ्या, संपामुळे सर्व काही बंद आहे असं वाक्य आहे, पण खालीच्या वाक्यामध्ये कारण दिलेलं आहे. काय वाक्याचा शब्दशः अर्थ घ्यायला गेला तर कसं होतं, तर एव्हरीथिंग इज क्लोज्ड बिकॉज ऑफ द स्ट्राईक. सगळं काही बंद आहे कारण काय आहे, स्ट्राईक आहे, संप आहे असा आहे वाक्याचा अर्थ होतो इंग्रजी. पण करताना वाक्य बघा कसं झालेलं आहे, तर एव्हरीथिंग इज क्लोज्ड बिकॉज ऑफ दी स्ट्राईक म्हणजे संपामुळे सर्व काही बंद आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं बघा, या दुकानात सर्व प्रकारचे कपडे मिळतात म्हणजे उपलब्ध आहेत. या दुकानात सर्व प्रकारचे कपडे मिळतात किंवा उपलब्ध आहेत. कसं आहे ना, तर ऑल व्हरायटी ऑफ क्लोथेस आर अवेलेबल इन धिस शॉप. ऑल व्हरायटीज ऑफ क्लोथेस आर अवेलेबल इन धिस शॉप म्हणजे ह्या एक ह्याच्यामध्ये शॉप्समध्ये सर्व प्रकारचे, ऑल व्हरायटीज म्हणजे सर्व प्रकारचे, क्लोथेस म्हणजे कपडे, म्हणजे ऑल व्हरायटीज ऑफ क्लोथेस आर अवेलेबल इन धिस शॉप असं होतं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 16 बघा, 16वं, हा बूट फार घट्ट आहे, आम्हाला दुसरी जोडी दाखवा. हा बूट फार घट्ट आहे, आम्हाला दुसरी जोडी दाखवा. कसं आहे ना, तर धिस शू इज व्हेरी टाईट म्हणजे हा शूज आहे तो काय आहे, जरा टाईट आहे, खूपच घट्ट आहे. सो प्लीज शो अस अनादर पेअर. प्लीज शो अस अनादर पेअर्स. लक्षात घ्या, प्लीज म्हणजे कृपया, शो अस म्हणजे आम्हाला दाखवा, अनादर पेअर म्हणजे दुसरी जोडी, पेअर म्हणजे जोडी, एक नाही दोन्ही जोड्या दाखवा असं आहे त्याचं नाव. लक्षात घ्या, पेअर्स म्हणजे दोन म्हणजे जोड्याचा एक हे दाखवा, संच आम्हाला दाखवा असं आहे. धिस शो इज व्हेरी टाईट, प्लीज शो अस अनादर पेअर. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघा, दर झपाट्याने खाली येत आहेत. दर झपाट्याने खाली येत आहेत. वाक्य कसं आहे ना, द प्राइजेस आर फॉलिंग डाऊन रॅपिडली. द प्राइजेस आर
फॉलिंग डाऊन रॅपिडली. द प्राइजेस म्हणजे काय आहे, दर आर फॉलिंग डाऊन. फॉलिंग डाऊन मीन्स खाली येत आहे अँड रॅपिडली मीन्स झपाट्याने असं आहे ते. द प्राइजेस आर फॉलिंग डाऊन रॅपिडली. त्याच्यानंतर 17वं झालं आहे वाक्य. त्यानंतर 18 सेंटेन्स बघा. 18वं, हा घाऊक व्यापारी आहे. हा घाऊक व्यापारी आहे. वाक्य कसं आहे ना, धिस इज होलसेल डीलर. धिस इज होलसेल डीलर म्हणजे हा काय आहे, घाऊक व्यापारी आहे. धिस इज होलसेल डीलर. त्याच्यानंतर होलसेल डीलर्स म्हणजे घाऊक व्यापारी, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा. तो उधारीवर वस्तू विकत नाही. तो उधारीवर वस्तू विकत नाही म्हणजे तो उधारी त्याच्याजवळ चालत नाही. कसं आहे ना, ही डज नॉट सेल थिंग्स ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर, म्हणून ही डज नॉट सेल थिंग्स ऑन क्रेडिट. साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं, म्हणून डज यूज झालेलं आहे. डज नॉट सेल थिंग्स ऑन क्रेडिट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघा. केस फार बारीक कापू नकोस. केस फार बारीक कापू नकोस. वाक्य कसं आहे ना, डोंट कट द हेअर टू शॉर्ट. डोंट कट द हेअर टू शॉर्ट. टू शॉर्ट म्हणजे खूप बारीक, म्हणजे फार बारीक कापू नको, म्हणून हे आलेलं आहे डोंट कट द हेअर टू शॉर्ट असं वाक्य आहे ते. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. तुम्हाला वाचल्यावर लक्षात येईल की किती महत्त्वाची आहे आणि आपल्या वापरात येऊ शकतात की नाही हा तुम्हाला कळेलच. त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा, कारण येतीलच असं मी सांगणं आता चुकीचं आहे, कारण येणारच आहेत. कारण तुम्ही वाचल्यावर लक्षात येतील की किती महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही करायचं काय नाही करायचं हे तुमच्यावर आहे डिपेंड. त्यामुळे इग्नोर करू नका, एवढंच मला सांगायचं आहे की इग्नोर करू नका. कारण आज तुम्ही इग्नोर केलात की पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होईल, कारण ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपल्याला ती आठवणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष द्या, कशी वाक्य झाली आहेत, कुठल्या काळात आहेत किंवा अजून कुठल्या फॉर्म्समध्ये आहेत, कुठली रचना यूज झालेली आहे ती लक्ष द्या आणि त्याप्रमाणे ती करा. म्हणजे तुम्ही या व्यतिरिक्त पण अजून वाक्य तयार करू शकतात, स्वतः तयार करून पण ती करू शकता. ज्यावेळी तुम्ही स्वतः तयार करणार त्यावेळी तुमची ॲबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार, की आपण काय करू शकतो, अजून तयार करू शकतो. तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि ह्याच्याशी निगडीत तुम्ही दुसरी वाक्य बनवू शकतात आणि त्याप्रमाणे तुमची बनवण्याची वृत्ती असेल त्यामुळे तुम्ही इंग्रजी फास्ट शिकू शकता. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करत राहा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेच तुमच्या मदतीसाठी. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण फोटोज दिलेले आहेत, व्हिडिओज आहेत, सेंटेन्स दिलेली असतात, वर्ड्स दिलेले असतात. असं ओव्हरऑल संपूर्ण पॅकेज तुम्हाला तिथे मिळणार आहेत. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे. त्याच्यावर तुम्हाला कॉन्व्हर्सेशनचं काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल, कारण सिरीज असतात, कंटेंट रायटिंग दिलेली असतात, मोटिवेशनल स्पीचेस असतात. तुम्हाला एंटरटेनमेंट प्लस एज्युकेशन असं डबल बेनिफिट तिथे मिळेल प्रतिलिपी अकाउंट पेजवर. त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण थोडीफार माहिती तुम्हाला मिळेलच. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच काही इम्पॉर्टंट सेंटेन्सेस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.